देवकीनं देवकी मातेने विचारलं कन्हैया सकाळी एकदा पाया पडतोस आज डबल कशाला पडलास? नवल सांगतोय नवल नवल. आई काय नाही गाज एक काम आहे मला पुन्हा एकदा आशीर्वाद देणं. कशा करता? मला पुन्हा एक लग्न करायचंय. बाप्पा 16,107 बायका आहेत ना रे तुला आणि किती सुंदर आहेत. पाती कवडाकडून चलती भितडाकडे थोडीची किती सुंदर बायका आहेत. त्याच्यापैकी एक लक्ष्मी आहे आणि एक तर इतकी श्रीमंत. आमच्या शेजारणीनं बोटुळे आणले माहेरातून. बोटुळे तुमच्याकडे काय म्हणतात? लांबटे बोटुळे शेवाया. तिने एकच नाव ना लांबटे बोटुळे शेवाय एकच नाव. जसं वांग्याला बैंगन म्हणतात बैंगन आणि वांग एकच तसं लांबटे बोटुळे शेवाया आणल्या. आणि काल दिवाळीचा पाडवा होता दर्शनाला चाललो ते नेमके शेवायचा भात केलता आणि मी दिसलो. यान महाराज मला नाश्ताच करायचा होता. आमची दिवाळी नेमकी तीच दिवशी गेलती म्हणून मी घराकडे पाहतच गेलतो. मी काय येणार का कोणाचे घर पाहायला? मला ते वास आला मस्त तुपाचा याचा त्याचा तिकडं. आमच्यावर घेतल्यावर कशी तुमची खसखस पिकती. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते येतोय. हा तुम्ही चुन्यासाठी भीक मागता मला लगेच कळत आहे ना. हाय कर चुना म्हणता. त्याच्यापेक्षा मी बरा आहे ना. मी भातासाठी पाहिलं विठाला 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 पाहिल्यावर यान महाराज म्हणलं येतो दर्शन. हा घेता येईन म्हणलं नाही 4 पावला मारुती पाया पडतो. पाया पडून आलो. धुवा बरं हात पाय म्हणलो कशाला सकाळी हात मला तर चट माहीत भात शिजायला सगळं आले पण ते म्हणावं लागत असते तसं या. आणि त्यातली त्यात आमच्या महाराज लोकांना हे जास्त जमतं. आमच्या घरी तारीख घ्यायला एक गाडी आली 7-8 माणसं आली. मी फोनवरच तारखा घेत असतो. ही बी तारीख आपल्या बोराडे शास्त्री बाबांनी फोन केला शक्यतो फोनवरच बोलत असतो. पण एक गाडी आली 7-8 माणसं आले. काय काम काय तारीख घ्यायची. बरे होते बागायतीच होते. मी बी मसड बारक्या झाडाला बांधित नाही हो ना. तिनं झाडं उपटिलं कानी गेली मसडं गेली वाघरू मेलन घरी आणि पाऊ मालक मेला. त्याच्यामुळे चांगल्या झाडाला बांधली ना पिळे घेते पण दोरी तुटत नाही. हो चांगल्या झाडाला बांधलं पाहिजे बैल मसड काय कोणीकडे लावू नका. आणि मग ते आले बसले असे वगैरे. तर मग मी सहज सांगितलं अगं चहा कर बरं. आमच्या घरी शिकलेले 3दा म्हणले शिव करू नको इतकं नका हसू. तितका येडा कारभार नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घ्यालो हे सगळं तुमचंच सांगायलो हे बी ध्यानात ठेवा. आता दुसरा आवाज पटकन द्यायला की त्याच्या लक्षात येते आपण गॅसकडे जावा चुलीकडे जावा. पण मी दुसरा आवाज द्यायलाच नाही. 20 मिनिटाला मी म्हणलं चहाचा काय मिळेल रे. आणि त्याच्या 20 मिनिटं गेल्यावर मी म्हणलं अरे चहा बघा बरं. त्याच्यातला एक पाहुणा म्हणला महाराज 1:30 वाजलाय सोमवार आहे सोमवार सोडूनच जाऊ ना. काम झालं बाबा आता चहा दाखायचं तर सोमवारावर बेतली का. तसे हुशार लोक आमचे कधी कधी येते अंगलट लय हुशार लोक. मी शाळेत शिकायला होतं तर खोली केली मंगल कार्यालयाच्या जवळ. मला 2 मित्र होते. ते म्हणलाय कशाला रे भनभने फटाकडे वाजत आहेत बँड वाजत आहेत. म्हणलं येडपट आहेत का काय रे तुम्ही. मेसवाला काय देते रे आपल्याला ते पुंगट पाणी ते हा जिथं जे दिवशी लग्न आहे ते दिवशी इथं टप्पू हाणायचा. ते म्हणले हो याचं डोकं आहे. मी म्हणलं मला शेंडी आहे गळ्यात तुळशीची माळ आहे तुम्ही दोन्ही पाकिस्तानी तुम्हाला काय कळत आहे आकली आहेत का तुम्हाला. मग त्याच्यातलं योकलंय हुशार होतं. ते म्हणलं बरं आपण लग्नात जेवताना काय म्हणायचं. म्हणलं काय मग काहीच म्हणायचं नाही का येडपटेस का काय. ते जर म्हणले तुम्ही कोणीकडे पाहुणे येतं. मी म्हणलं पहिल्या पंक्तीला बसलं की म्हणायचं पोराकडे येतं आणि दुसऱ्या तिसऱ्या पंक्तीला बसल्या म्हणायचं आम्ही मुलीकडचे येतं. पण योग असा आला गुरुजी 2-4 पंक्ती होऊन गेल्या त्या. आणि एक जणांना आम्हाला विचारलं कोणीकडे येतं. आम्ही म्हणलं पोरीकडे. मग ते नंतर ते पुढचा म्हणला पंगत 13व्याची आहे. कधी कधी आमच्याकडून बी उघडं पडत होतं असं कधी कधी होतंय शक्यतो हुशारी चांगलं 3 वर्ष जमलं म्हणून एका दिवशी उघडं पडू द्या ना. एका दिवशी निघत असतं काबाड त्याला काय व्हावं लागलं. विठाला विठाला भगवंतानं सांगितलं आई साहेब मला लग्न करायचा आशीर्वाद देऊन टाकते. म्हणजे बस झालं ना रे. म्हणलं आई 16,107 बायका केल्यात. एकाही बायकोची चप्पल फाटली नाही. एकाही बायकोची साडी फाटली नाही. एकाही बायकोची चोळी फाटली नाही. आणि एकाही बायकोचे दागिने खतासाठी आणि ब्यासाठी सोनाराचे तुटलेले बँकेत ठेवलेले नाही. एकाही बायकोचं 1 रुपयाचं घराणं नाही. मग एक केल्यावर घराणं येईन का. पाठीवर थाप टाकली माईन सांगितलं बापा जरा बऱ्या घरची कर. कोण्या बाईला वाटते आपल्याला सून श्रीमंताची तो अबाब्या त्या लायकीचा लागन ना. तो अबाब्या बुटा हरपून येतून तुला श्रीमंत पोरगी द्यायला येडे झाले त्याच्या गोळ्या संपल्यात का. बाब्या बिला त्या लायकीचा लागन ना आहे का नाही. देते ना श्रीमंत काय त्याला. बायकांनी सून श्रीमंताच्या घरची येण्याऐवजी सात्विक सदाचारी पुण्यशील घरची यावा अशी अपेक्षा करायची. पवित्र कुळातली यावा अशी अपेक्षा करायची. श्रीमंतीचं काय करता अन्नमान धनी हे तो प्रारब्धा. हे सगळं प्रारब्धावर आहे.
अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीन. हे काही कोणी आल्याच्या नंतर येत नसते. आपण नशीब घेऊन यावा. नशीब सगळ्यात मोठं श्रीमंत आहे. चांगल्या घरची सात्विक घरची यावा. आपल्या घरी सगळ्याला तिने जीवाभावानं सांभाळावा अशी सून आली पाहिजे. रूपावर काय करायचं ते. मग आईनं सांगितलं जरा श्रीमंत घरची आण बापा. काय हरकत नाही म्हणला, येतो. गेले सरळ सरळ पोरीच्या बापाला सांगितलं मला तुमची पोरगी देऊन टाका. पोरीचा बाप लय आडमुठ होता. पोरीचा बाप म्हणला मी बाजार मांडलाय का, तुम्हाला पोरगी मागायला आला, तुला पोरगी द्यायला मी पागल आहे का. आणि मागायला कोण आलं तर माहिती आहे का, पंढरपुरातला मालक. पण त्याला काय माहिती आहे कोण आहे म्हणून, त्याला काय माहिती आहे कोण आहे म्हणून. पण मालकानं सांगितलं ऐका ऐका तुमच्या मुलीचं लग्न करायचंय ना. म्हणजे हो. नवल सांगायला नवल करायचं ना लग्न. हो. मग माझ्यासोबत केलं तर काय हरकत आहे. तुला कसं देईन म्हणले, उद्बत्तीवाणी तो शरीर, आणि तुला कशी देईन पोरगी. मग द्यायची कोणाला, जे माझ्यासोबत कुस्ती खेळन त्याला. पोरीचा बाप म्हणला. हे बाहेर आलं, रुमाल होता मस्त आपला रंगीबेरंगी लाल बुंद कलरचा, सगळे अंगावरले कपडे काढून रुमालाचं लंगूट बंद बांधलं आणि पोरीच्या बापाकडे आबूक ठोकली. चल म्हणले कुस्तीला. हलक्या तिथंच होत्या, पकवाद नव्हता. जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी. ती कुस्तीला हलकीच वाजत असती. पकवादाव कसं नाचन, पकवादाव कुस्ती नसती खेळता येत. पकवादात भक्तिमय वातावरण असतं. कुस्ती हे वेगळं 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 वेगळं. आणि मग त्या असे वाजू लागले डफ हलक्या गिलक्या सगळ्या. पोरीच्या बापानं बी लंगूट बंद बांधलं. पण पोरीची मायले दयाळ होती. ती म्हणजे अहो त्याला कळत नाही पण तुम्हाला कळत आहे ना, ते इतकुसं पोरगं तुम्ही त्याला मारताना. फिरला बाप मागं, बायकोचं ऐकून म्हातारं मागं सरकलं. पण पुढचं लय रगील ना. तेव्हा या 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 मोडू द्या मग तंगड. पण हे काय मी मस्तान मला येत होती कुस्ती खेळायचो आम्ही नदीत खेळायचो मसोबाच्या डावा कुस्त्या. हे काय झालं 4 फेब्रुवारी 2019 इकडचं हाड मोड. हो. पण पंढरपुरातला मालक या मला म्हणला हे रगीले याला वापस कर. 4.5 तासानं जिवंत म्हणून सांगितलं डॉक्टरने. गेलतो तर ते लाकडं जमा करू लागले इकडे. मालकाची कृपा झाली, वापस आलो. हे जरा मोड इथं गॅप हे म्हणते डॉक्टर. आता इतके पाकिटं टाकून गॅप भरणं कशानं भरतो काय माहिती. हो ना आलायच केवढा गॅप तेच कळलं. विठाला विठाला माझं का वय थोड्याच्या गुरुजी बसून कीर्तन करायचं. पण त्याला विलाज नाही. उभं राहिल्यावर मी चालतो सोहळ्यात दिंडीमध्ये सर्वत्र चालतो. पण उभं राहिल्यावर कंपन होते. ते अधिकाच्या आकाराचा गॅप आहे काहीतरी असं क्रॅक आहे. बाकी असं वरच्या याला डॉक्टर हुशे साहेब चांगलं मदत करते. जालना हॉस्पिटल बाकी सगळं नीट करते. ते त्यांची कृपा आहे माझ्यावर. आणि मग ती आबूक ठोकल्याबरोबर बाई म्हणली आहो नका. अरे काय नका नका म्हणती. ते रगीलपणाने हीच म्हणायला तू नको म्हणायली. ती म्हणली अरे बापा ते माईला रे तू आवडता असेल बापा जाय ना. म्हणला गपचिक बसा बाई कुस्ती खेळायचीच. बाई म्हणली अहो जा मायला रगील किला आले. त्याची पहा बरं सोय. टाका एक पेच त्याच्यावर. ते पेचात बसते वय. त्यानं चांगल्या चांगल्याला पेच टाकले ते याच्या पेचात अडकत होय. ते त्याचा काय पेच आहे उगा. हा त्याचा साधा पेच होय. पाऊस कमी पाडा आणि त्यानं कमी पेच आणला का. हां साधा पेच होय त्याचा. देऊ आमचं एक पाहुणं भेटलं भंगिरे मला. ते म्हणलं मी टेम्पोभर पुस्तकं वाचिलेत. मी म्हणलं तू एखाद्या पुस्तकानं पाऊस पडत का. हां मी म्हणलं मग हे पप्याची माझं घेऊ. ते पुस्तकं काय कामाची भंगिरी पुस्तकं. त्याचं पुस्तक वाचव. हो कथा त्याची कर प्रमाण आहे. पण राहू दे बापू आता. हो कशाला बाकीच्या याच्या कथा वाची तू. जीवनाची कथा होऊन जाईल. आणि त्याची कथा जर वाचिली तर जीवनाचं सोनं होतंय. आणि ते कोणाला पेच आणून देतोय. खुर्ची किती कुस्ती किती दिवस चालली. 27 दिवस. 27 दिवस आणि 27 रात्रा. 28व्या दिवशी जामवंताच्या लक्षात आलं हे माणूस नाही गडे. पेच तर नाही टाकला शिंदे पाटील. पायच धरले पायच धरले पायच धरले. आणि मग जामवंतानं सांगितलं 27 दिवस झालं पाणी प्यायला नाहीस. 27 दिवस झालं जेवण केलं नाहीस. 27 दिवस झालं जांभाळी दिली नाहीस. 27 दिवस झालं थकला नाहीस. नैवाम काया वरुताम श्वेतहा. काया म्हणजे शरीर, वरुता शरीर आणि वरुता म्हणजे वरी आणि श्वेत म्हणजे घाम. तुझ्या अंगाला घाम आला नाही त्यावरती तू माणूस नाहीस. रूप प्रगट केलं. एकदा पाया पडू द्या म्हणले. विटेवरचे मालक म्हणले एकदा कसं काय. पोरगी द्याल्यावर तुम्हाला माया पडावं लागेल. मी सासरा आहे ना. काय हुशार माणसं होती. असू द्या ना अस्वल पण हुशार होतं हुशार. आणि देऊन टाकली. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिद सर्वस्थितो यत्मङ्गलाभय जायते पूर्णमुच्यते हा तदेव सर्वस्तु ते यदि भवायः. झाले मंगलाष्टक. ताई ग बाई ग आणि श्रीराम तात्याची भागी सखा तात्याचा पांड्या. अशी मंगलाष्टक असते का वगैरे बॉम्बाल्यावानी. हां
एका लग्नाला गेलो ते मंगळाष्टक म्हणणार इतकं रड म्यालं नवरी रडन आणि तू नवरी खाऊ दिन बुंदी खाऊ दिन चांडाळा तू काऊन रडायला गौरू गौरू. हे असे मंगळाष्टक असतील का? ज्या ज्या पोरायचे लग्न राहिले त्याला संप्रदायाची शपथ आहे तुमच्या लग्नातले मंगळाष्टक सात्विक म्हणा. हे भंगारी गाणे म्हणू नका, पाप लागन. बायका तुम्हाला थुत्रीत आणत्याल असे मंगलाष्टक तुमच्या लग्नात झाल्यावर विठाला 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 विठाला. अहो भंगारी असणारा मुसलमान त्याच्या लग्नातले नियम मोडीत नाही. मिस्त्री काम करणारा मुसलमान लग्नात नियम मोडीत नाही. आणि आपण एवढे पैसे असताना नियम मोडीता काय वाटत असेल माझ्या बेटीवरच्या मालकाला? हे निदान मंगलाष्टक तरी कोणालाही म्हणू द्या पण सात्विक म्हणा. ब्राह्मणाला पहिलं शेवटचं म्हणू द्या. आम्ही एका लग्नाला गेलो शेवटचं मंगलाष्टक ब्राह्मणाला म्हणूच दिलं नाही. त्यानं पडशी घेतली निघालं. म्हणलं देव बाबा कसं काय? म्हणले करीन ना बाकीचे साडे. आता त्या मंगलाष्टक म्हणणाऱ्याला म्हणलं ब्राह्मणाचे बुटासकट पाय धर नाही तर हे बुवा तुला हाणतोय आता. तो कशाला येणार द्याला? काय तू मंगलाष्टक म्हणल्या त्या पुरल्याला 25 पोरं होणार होते का? कशाला येणार द्याला? श्री फुकट कळण शेडी वळवळ. आपण आपलं मरावं अक्षदा फेकावं नुकती हाणावं घरी जावा दिलं पाकिट तर जावं. कशाला आगावपणा करतो तू? हा काय करायचं? तुला लय गाता येतं तर मधलं म्हणायचं ना. कशाला आगावपणा केला? लय माणसाला येड्यावानी कुत्रेवानी करायची. तुम्हाला एक सांगू का? काही काही माणसाची स्वभाव पण कुत्रेवानीच असते. कुत्र्याला पालखीत बसलं तरी भुकतच ते हो. त्याचे भुंकणे नराहे उगले सोन्याच्या पालखीत कुत्र्याला बसलं तरी बाहेर तोंड काढून भुकूत लागलं. तसे माणसं काही कुत्र्याच्या वाहनाची वळवळ 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 काय गरज असते का वळवळपणा करायची? एका बाईने मला दूध घ्यायला बोलिलं. मी जात नाही पण बोलिलं. एकटा नाही गेलो. हो एकटा नाही. मी त्याला सांगितलं होतं ना बायकातून लांब राह. एकटा नाही गेलो. हा यायच्या लय बाईला कोण्या बी जगदंबा समजून लांबून नमस्कार करायचा. तुका म्हणे सरपैंचू नारायणन वंदावे दुरून तशा ह्या सगळ्या जगदंबा लांबून राहिलं पाहिजे यायच्या. मग माणूस मोठा होत असतो. हे शिकलंय बेकार आहे. रावणाला वाजिलंय. या शकानं रावणाला वाजिलंय तर आपल्याकडे आहेच काय बापू? पसा पसा जेवारी आहे ना. लय अवघड मिळ आहे आपला. हो ना. आपल्या आता फुकूनच जावं लागेल. लांब राहिलं यायला सगळ्याला जगदंबा समजायचं. जगदंबा काय सांगू लागलो पण गेलो विसरून. हा दूध घ्यायला गेलो आणि दूध घ्यायला गेलो ती बाई म्हणली आता सुनाल म्हणली आता महाराज यायले तर रांगोळ काढली. हिनं रांगोळ काढून मधात जाणं शेजारणीच्या कुत्र्यानं संडास करणं संगत झालं त्या रांगोळीवर. आता मी घरी जाणार म्हणून त्या कुत्र्यानं रांगोळीवर संडास केली आणि हिच्या शेजारणीला भांडू लागली तुमचं कुत्र. ती म्हणली माया कुत्र्यानं संडास केली त्याच्यावर नाव आहे का? ती बी लय आगाऊ होती ना. तिनं नवऱ्याच्या 2दा दिवसात उतरीत आणली ती हिला भेटी का? अशा काही काही बाबा उचकाण्या बाबा लय उचकाण्या काही काही. ज्याच्या नशिबात बायको सात्विक का त्याला झोपड्यात स्वर्ग गुरुजी. आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कशा त्याला बंगल्यात मसन वाटा. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. उचकानी बायको भेटली की समजायचं 20 पिढ्याचं पाप उतू आलं. आणि सात्विक बायको संसारात भेटली की समजायचं 200 पिढ्याचं पुण्य उतू आलं. हो इतकी ताकद असते त्याच्यात. बायको सात्विक भेटणं साधी गोष्ट आहे का? लय पिढ्याचं पुण्य लागत असते. हो उचकाण्यात लय जाणायला भेटतात. हो नाही नाही त्याच्यापेक्षा आधी गेलेलं बरं. आम्ही घोडी आणली 3.5 लाखाची घोडी घेतली. घोडी आणि त्याला म्हणलं 1 लाख रुपये बसल्यावर देतो. 8 दिवस मला बसून पाहू दे आणि मग राहिलेले लाख देतो. नाही तर ही घोडी आणून घालीन आणि ते 2.5 लाख घेऊन जाईन. ते म्हणलं वा वा काहीच हरकत नाही. घोडी चांगली निघली तर म्हणलं 11,000 इनाम. घोडी पहिल्या चालीला चांगली चल, मधल्या चालीला चांगली चल आणि तिसऱ्या चालीला 45च्या स्पीडनं मोटरसायकल 45च्या स्पीडनं मी घोडीवर. पण घोडीला एक खोड लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. हो मी म्हणलं 2.5 मधले 25 कमी दी ही घोडी तुलाच राहते. ऐसा क्यों बोले? ते राजस्थानचं होतं. मी म्हणलं आयंदळ घोडीशे पायंदळ भाला. आयंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुसळ बायकुशे रांडका भाला. विठाला विठाला विठाला. कधी कधी माणसंच बेकार असतात असं सोडून द्या बरं. काही काही मावल्या पण इतक्या सात्विक आता भंगिऱ्याचा संसार करायला मायबापाचं नाव करण्यासाठी. इतक्या माझ्या महाराष्ट्रातल्या बायका सात्विक आता. आणि काही काही इतक्या साध्या आहेत का? 90,000 पगार आमच्या मित्राला. हप्त्यात 4 हॉटेलीवरचं आणायला येते. हो 3 तारखेला त्याचा पगार दुसराच उचली तर कोणी बी. मी म्हणलं असं कसं काय झालं रे? ते म्हणलं जशा रंगाची साडी तशाच रंगाची चप्पल आहे तिला. जितक्या साड्या तितक्या चपला घ्यायला लावल्यात. आणि हप्त्यात 4 दिवस हॉटेलीवरचं जेवायला आणा म्हणती. महाराज पगार कशी पुरण? कशी पगार पुरण? कशी पगार पुरण? कितीच अवघड काम आहे म्हणलं. पण असं असल्यावर कसं जगावं?
साधे आहेत काय आहे का नाही? दोन्ही बाजू येतात. कधी कधी माणसालाच वाईट म्हणतो असं नाही, कधी कधी तुमच्यातला पण वाईटपणा बाजूला काढा. तुमच्यातलं पण कलईत भजे तळायचं करू नका. हां, निवळ कलईत भजे तळले ना, दोघायला इटा उचलायला जावं लागत असते. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे चाक येतं. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे. गुरुजी शिल्लक झाला ना टाईम? आता येतो टाईमावर आता बस.